मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठी बातमी आता सरकारने दिली आहे। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता हे दोन्ही हप्ते आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही बातमी आताच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली आहे। हे पैसे मागच्या 2 दिवसांपूर्वीच वितरित केले जाणार होते, परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे ते सोडण्यामध्ये आले नाही। मात्र काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि पगार राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आता मंजुरी मिळालेली आहे। त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता राज्यामधील 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यास आता निधीला मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। आता शेतकरी नाचू लागले आहे, कारण की शेतकरी बांधवांनो बघा, आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर झाला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून नमोचा 8वा हप्ता आणि केंद्र सरकारकडून म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या 2 हप्त्याचे एकत्रित मिळून टोटल 4,000 रुपये आजपासून या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटायला आता सुरुवात सुरू झाली आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांना बघा, आता या ठिकाणी दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे असं म्हणायला आता हरकत पडणार नाही। मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सुद्धा वाटप झाले आहे। म्हणजेच की बघा शेतकरी बांधवांनो, सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तसेच 2022 पासून ते 2024 पर्यंत बघा अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले होते, अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे अजून 2 ते 3 दिवसात वाटप होणार आहे। पीक विम्याचे पैसे वाटप होत असताना लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या बघा विधवा पेन्शनचा हप्ता देखील वाटप झाला आहे। आता फक्त नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वाटप व्हायचं आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, त्या अनुषंगाने आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। तर मग खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी आज खुशखबरच आली आहे। म्हणजे की बघा, आता या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांची नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची बघा प्रतीक्षा संपली असं म्हणलं तरी काहीच हरकत आता पडणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 7 हप्त्यांचे सरासरी 14,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 20 हप्त्यांचे 40,000 रुपये वाटप झाले आहे। म्हणजेच जे शेतकरी बांधव या दोन्ही योजनेचे लाभार्थी आहे, अशा सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा संपलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या शेतकऱ्यांचे मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील किंवा शेतकरी बांधवांनो अर्धवट आलेले असतील, त्यांच्यासाठी बघा शेतकरी बांधवांनो मागील हप्त्याचे पैसे आजपासून वाटप करायला सुरुवात सुरू झाली आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे पैसे आलेले आहेत किंवा ज्यांना अजून पण पैसे भेटलेले नाहीत, अशा सर्वांना नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 21वा हप्ता 2,000 रुपये बघा, म्हणजे की एकत्रित 4,000 रुपये आता वाटप व्हायला सुरुवात सुरू झाली आहे। मुख्यमंत्री बघा आणि कृषी मंत्र्यांमध्ये काल या ठिकाणी बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये या ठिकाणी निर्णय झाला। प्रमुख
प्रमुख बँका देखील निवडलेल्या आहेत. तर मग शेतकरी बांधवांनो पाहून घ्या, हे पैसे बँकांच्या माध्यमातून थेट पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे, असं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलं आहे. खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची या हप्त्यांसाठीची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आणि या ठिकाणी बघा आज सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये निधी वाटपाला सुरू झाली आहे, उद्या आणि परवा कोणकोणत्या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहून घेणे अत्यंत गरजेचे भाग पडत आहे. शेतकरी बांधवांनो बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. जसे की 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेत घोटाळा झाला होता, तसे घोटाळे नमो शेतकरी आणि PM किसान योजनेमध्ये होऊ नयेत यासाठी राज्य सरकारने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहे. पात्रता नियम आता सरकारने लागू केले आहे. जे शेतकरी बांधव या अटी आणि नियमांनुसार पात्र असतील त्यांनाच दोन्ही हप्त्याचे वाटप आता होत आहे. अन्यथा शेतकरी बांधवांनो बँकेच्या मेसेजची वाट पाहून काहीच उपयोग होणार नाही. तर मग शेतकरी बांधवांनो या दोन्ही हप्त्यांसाठी सरकारने काही नवे नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये सर्वात पहिला नियम म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. दुसरा नियम म्हणजे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलमध्ये नोंदणीकृत असावे. तिसरा नियम म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो बघा, आता या ठिकाणी शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा सरकारी नोकरीला लागलेला नसावा. याच सोबत शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे, पांढरे रेशन कार्ड नसावे. तसेच 4 चाकी गाडीची अट पगार आणि 5 एकरपेक्षा कमी शेत जमीन अशा महत्त्वाच्या पात्रता अटी सुद्धा लागू करण्यात आला आहे. जर तुम्ही खरोखर नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सर्व अटी आणि नियमांमध्ये बसायला हवे, तरच तुम्हाला पैशाचे वाटप होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सरकारने जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. आता आपण पाहून घेऊया तुमचा जिल्हा आणि बँकांची यादी. बघा हे आता आपण पाहून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, त्यानंतर शेतकरी बांधवांनो यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, रत्नागिरी, सातारा, रायगड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, धाराशिव, बघा उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होत आहे, असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो पाहून घ्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ट्रान्सफर केलं जात आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो बघा, ह्या निधी तुम्हाला DBTच्या माध्यमातून आता थेट बघा आधार कार्ड थेट बँकेला जर लिंक केलेले असेल तर बघा तुमच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने आता निधी जमा होत आहे, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. एकाच वेळी वाटप होत नाही. त्यामुळे कोणकोणत्या शेतकरी बांधवांनी या ठिकाणी समज करून घ्यायचा नाही. म्हणजे की बघा काही शेतकरी बांधव आता असे म्हणणार, आमच्या शेजारच्या व्यक्तीला तर नमोचा हप्ता आला परंतु आम्हाला हप्ता आला नाही. तर मग शेतकरी बांधव चिंता करू नका, कारण नमोच्या हप्त्याचे वितरण होण्यामध्ये पण काही तासांचा अंतर राहू शकतो. म्हणजे की बघा 2 व्यक्तींमध्ये 2 शेतकरी बांधवांमध्ये किमान 8 तासांचा किंवा 24 तासांपेक्षा जास्तही वेळ लागू शकतो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो बघा कोणकोणत्या बँकांमध्ये हा निधी सरकारच्या माध्यमातून आज जमा होत आहे. तर पाहून घ्या शेतकरी बांधवांनो,
सर्वात प्रथम कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर SBI बँक, त्यानंतर बघा HDFC बँक बघा, आणि बघा जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, पोस्ट ऑफिस बँक बघा. शेतकरी बांधवांनो, अशा महत्त्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला निधी रक्कम मिळत आहे असं सरकारने स्पष्टपणे आज जाहीर केलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.